महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। गडबोरीतील दहशत माजवणारा दुसरा बिबट पकडला, वन विभागाच्या अथक प्रयत्नांना यश। गडबोरी परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात प्रशील मानकर या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्या घटनेनंतर गाव परिसरात भीतीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे वन विभागाने परिसरात सतत गस्त घालत बिबट्यांचा शोध मोहीम हाती घेतली। या मोहिमेत सुरुवातीला एका बिबट्याला पकडण्यात आले होते, मात्र गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रशीलचा जीव घेणारा खरा बिबट अजूनही मोकाट फिरत होता। त्याने पुन्हा गावात घुसून काही जनावरांवर हल्ला करून जखमी केले, त्यामुळे वातावरण पुन्हा चिघळले। वन विभागाने हार न मानता अथक प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर रात्री दिवस गस्त घालून दुसऱ्या दिवशी एका मादी बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवलंय। यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविकांत खोबराकडे, टीटीसी चंद्रपूर शूटर अजय मराठे व त्यांची संपूर्ण टीम यांनी बिबट्याला बेहोश करून सुरक्षितपणे पिंजऱ्यात बंद केले। पकडलेला बिबट आता टायगर ट्रीटमेंट सेंटर चंद्रपूर येथे नेण्यात येणार आहे। जरी दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात आले असले तरी गावकऱ्यांमध्ये अजूनही संभ्रम कायम आहे। नेमका प्रशीलचा जीव घेणारा बिबट्याच पकडला गेला आहे का, की अजूनही तो परिसरात वावरतो आहे, याबाबत स्पष्टता नाही। तरी देखील वन विभागाच्या अथक परिश्रमांमुळे गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास टाकला असून त्यांनी विभागाचे मनपूर्वक आभार मानले आहेत। या मोहिमेत स्वाप फाउंडेशनचे अध्यक्ष यश कायरकर व त्यांची टीम यांनीही मोलाचे सहकार्य केले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानकुरे, चंद्रपूर। नमस्कार, मी आहे रोशन खानकुरे, वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मधून। सिंदेवाई तालुक्यातील गडबोरी गावामध्ये काही दिवसाआधी प्रशिक मानकर नावाच्या मुलाला बिबट्याने उचलून नेलं होतं, त्याचा शिकार केलं होतं। त्यानंतर गावामध्ये जो तणाव तयार झाला होता, गावकऱ्यांच्या मागण्या होत्या की गावामध्ये जे बिबटे फिरत आहेत, जंगली जनावर फिरत आहेत, त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, गावाच्या भोवताल जे जंगल झुडपी जंगल आहे तो साफ करण्यात यावा, गावाला सेडिंग लावण्यात यावं, फॉरेस्ट गार्डची इथे नेमणूक करण्यात यावं, अशा विविध मागण्या केल्या होत्या गावकऱ्यांनी डिपार्टमेंटसमोर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे। त्या मागण्या गावकऱ्यांसमोर काही प्रमाणात डिपार्टमेंटनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्यसुद्धा केल्या आणि कारवाईला सुरुवात केली होती। त्या कारवाई दरम्यान लगेच तिसऱ्या दिवशी एका बिबट्याला जेरबंद करण्यात आला होता। पण गावकऱ्यामध्ये आणि डिपार्टमेंटमध्ये असं संभ्रमत होतं की प्रशिक मानकर नावाच्या मुलाला ज्या बिबट्याने उचलून नेलं होतं, नेमकं तो बिबट्या हा नाही, दुसरा कोणता आहे। पुन्हा रेस्क्यू चालू ठेवले। रेस्क्यू दरम्यान आज सकाळला ज्या बिबट्याला पकडलं आहे त्या बिबट्यामध्ये सुद्धा स्पष्टता दिसून येत नाही आहे डिपार्टमेंटमध्ये आणि गावकऱ्यामध्ये की नेमका प्रशिकला नेणारा हाच बिबट्या आहे की काय। फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारले असता त्यांनी सांगितले की त्यांची कारवाई सुरू आहे, योग्य ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू। तरी पण जोडून राहा तुम्ही। सुवर्ण भारत, रोशन खानकुरे, सिंदेवाई। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।